मुजरा करूया आणि शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब आणि खऱ्या अर्थाने जी स्पर्धा आज तुम्ही अनुभवताय असं म्हणतात की सत्ता हाती नसताना दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता, डोळ्यांमधून कोसळण्याचे आसमान आज मुभा आहे, कारण बाळासाहेब ठाकरे आज तुमच्याच मुले मराठी माणूस या महाराष्ट्रामध्ये टाठ मानेने उभा आहे. त्या हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस आपण विनम्र अभिवादन करूया. उरणचे कार्यसम्राट आमदार राहिले, ज्यांच्या कल्पक बुद्धीतून सातत्याने या परिसराचा विकास साधला गेला, असे उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब यांच्या नावाची स्पर्धा आहे. आणि ज्या तुम्ही सरपंच मॅडम पाहताय सोनलजी घरत मॅडम यांच्या नावाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. करूया मॅचला सुरुवात. 3 षटकांचा सामना, इथून जिंकणारा संघ पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डोंगरी 11 डोंगरी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सागर सम्राट भवरा टीमला. कमालीचा संघ राहिलाय. मागील स्पर्धेमध्ये देखील आम्ही पाहिला होता सागर सम्राट भवराचा खेळ, आणि आज त्याच उमेदीनं तीच मोठी स्वप्न घेऊन उतरलेत. कारण रोजची सकाळनं आपल्याला एकच सांगत असते की आज नवीन काय करशील ते सांगा, आणि आज दोन्ही टीम हेच स्वप्न घेऊन उतरलेत की काही झालं तरी या स्पर्धेमध्ये आमच्या नावाची आम्हाला छाप सोडायची आहे. आणि एक बिग ट्रॉफी जी तुम्ही सिल्वर कलरची पाहताय चमचमणारी, प्रत्येक खेळाडू त्याच उमेदीने उतरलाय. या ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न, ग्रामीण क्रिकेटची मजा काही वेगळीच असते आणि ती स्पर्धा आपण अनुभवताय. चला करूया डावाला सुरुवात. बॅट्समन आलेत. एकीकडे तेजस आठवले, मागच्या मॅचचा हिरो राहिला, सामनावीरचा पारितोषिक त्याने जिंकलं, आणि किरण बोंडकर हा खेळाडू त्याच्या सोबतीला. बॉलिंग ट्रॅक वरती निशिकांत पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतील. 18 बॉलची मॅच. निशिकांत हा खेळाडू येताना पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती. तेजस आणि किरण, वेलकम ऑल ऑफ यू, बेस्ट ऑफ लक अँड शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. करूया आजच्या रात्रीला या सुरुवात. पहिली मॅच समाप्त झाल्यानंतर 2 संघ एकमेकांच्या विरोधात उतरलेत, आणि या महत्वाच्या मॅच मध्ये कोण कोणावरती भारी पडेल. फक्त 3 ओव्हरची मॅच आहे. बॅट्समन तयार. सागर सम्राट भवरा टीम प्रथमतः त्यांच्या वाट्याला आले बॅटिंग, त्यामुळे 3 ओव्हर मध्ये कमीत कमी 35-38 धावा डेफिनेटली बनवायला हव्यात. बॉलिंग ट्रॅक वरती निशिकेत हा खेळाडू. पहिला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टोलावलाय बॉल. फिल्डर तेथे देखील पोहोचलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. करुणेश घरत डोंगरी यांच्याकडून टीमला शुभेच्छा आल्यात डोंगरी टीमसाठी. पहिल्या बॉलवरती डावाला श्री गणेश केलाय. पाहू शकाल बाउंड्री अगदी मोठी आहे, लख प्रकाश पडलाय क्रीडांगणामध्ये, आणि या रात्रीमध्ये आज कुठला संघ क्वालिफायर होईल, कुठला संघ आज दबदबा निर्माण करेल या क्रीडांगणामध्ये. बाउंड्रीचा विचार केला तर थोडी मोठी बाउंड्री पाहायला मिळते, आणि सातत्याने क्रीडांगणामध्ये आम्ही धावा होताना देखील पाहिल्यात. मग दिवसा होणारी स्पर्धा असू द्या, गेल्या वर्षी देखील रजनी क्रिकेटची स्पर्धा, आणि पाहा टाइम अलर्ट केलाय. दिलेल्या वेळेवरतीच तुम्हाला पूर्ण ही षटकं हाताळावी लागतील. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. बॅकफुटला पाठवलं बॅट्समनला, पुढे आले सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर टप्पा चांगला होता, त्यामुळे डॉट बॉलची होईल सांगता. पीटीसी संपूर्ण स्पर्धेला कव्हर करते. पनवेल टेनिस क्रिकेट सातत्याने वाहिनीची क्वालिटी राहिली, ब्रँडेड, अगदी तुम्ही पाहू शकाल किती दर्जा आहे चॅनलचा, क्लॅरिटी, क्वालिटी, ज्याबद्दल आपण चर्चा करतो. बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर फिरून खेळला फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा जोरदार स्ट्रोक. एका टप्प्यानं बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल ताराबाय कोणी, वाट कुणाची पाहू नका. त्यामुळे या मॅच मध्ये जिंकण्याचं स्वप्न घेऊन बॅट्समन उतरलेत आणि चांगली बॅटिंग करतात. स्टेप आउट केलाय एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. आवडला असेल तर टाळ्या उद्या. बॉल जाईल सीमा पार, षटकार. कमालीचा फटका राहिला. पुढे आले डान्सिंग डाऊन द ग्राउंड, एक्स्ट्रा कव्हरला
नेत्रदीपक आजच्या रात्रीतील हा क्लासिकल फटका. धावा मिळाल्या टोटल 6 रन्सनं संघ पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल आहे, पकडला सोडलाय कॅच. सुरुवातीला जज केलाय आणि त्याच्यानंतर लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप केलाय. महत्वाची कॅच सोडली. क्रिकेटमध्ये असं म्हणतात की तुम्ही बॅटिंग कशी करताय, बॉलिंग कशी करताय, याहीपेक्षा तुमच्याकडे फिल्डिंगचा स्किल कसा आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत. आताच पार पडलेला T20 वर्ल्ड कप इंडिया विपक्ष साऊथ आफ्रिका जो आपण पाहिला, सूर्यकुमार यादवनं तो कॅच पकडला नसता तर कदाचित तो सामना फायनल जिंकणं कठीण बनलं असतं. त्यामुळे फिल्डिंगचा दर्जा तेवढाच महत्वाचा आहे. साधा सोपा कॅच सोडलाय. संधी मिळेल बॅट्समनला. तेजस जो आक्रमक फलंदाज आहे टीमचा, नवीन खेळाडू प्रथमच स्ट्राईक वरती आलेत. किरणला आपण पाहताय. हा खेळाडू देखील एक चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाला, पण तो आज गरज आहे त्याच फॉर्मची, कारण ही महत्वाची मॅच डू ऑर डाय. जिंकाल तर अस्तित्व टिकून राहील आणि त्या मॅच मध्ये कशा पद्धतीचा संघर्ष करतील. बॅकफुटला गेले, टप्पा चांगला, बॉल येईल डॉट आणि पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. एक षटकार, एक चौकार, एक कॅच ड्रॉप झाला. बऱ्याच गोष्टी घडल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा 13 यस रिफर केला वाईट साठी रिफर केलाय. चला तिसरे पंच पाहतील. बॅटिंग रिव्ह्यू आहे, फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केली आणि खेळाडूंना देखील एक रिव्ह्यू आय थिंक दिला जातो या स्पर्धेमध्ये आणि त्या रिव्ह्यूची मागणी केली आहे फलंदाजांनी. पाहूया आपण स्क्रीनवरती. हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आमचे तिसरे ऑफिशियल अंपायर्स 4 पंच आज स्पर्धेमध्ये आहेत. 4 पंचांना घेऊन ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. किती क्वालिटी आहे स्पर्धेची. गोलंदाज पाहू शकाल तुम्ही, चांगला रिदम पाहायला मिळाला, पण तो लास्ट बॉल वरती नक्की काय घडलंय हे आपल्याला पाहायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला डिसिजन आला पंचांचा आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू चोवीस सांगता. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा लागल्यात 13 धावा, बिनबाद 13. स्क्रीनवरती तुम्ही आमच्या पाहुण्यांना पाहताय, ज्या मुख्य आयोजक देखील राहिलेत आणि ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारली गेली. उत्तमरित्या रजनी क्रिकेटचं आयोजन. सर्वांचं आम्ही विशेष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 13 काढल्यात, षटक क्रमांक 2. चला घाई करा, टाइम अलर्ट आहे. पंच जे टाइम आपण खेळाडूंना दिले, जर असा वेळ वाढत राहिला तर मॅचेस आज संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत. लवकरात लवकर स्पर्धा कशी कंप्लीट होईल याकडे आपल्याला लक्ष वेधावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 यश घरत हा खेळाडू मैदानामध्ये आला. ओव्हर द विकेट्स यशला आपण पाहू शकाल. युवा खेळाडू आहे आणि त्याच्याकडून आज अपेक्षा राहतील. डोंगरी टीमला यॉर्कर टाकलाय. पहिला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर दूर होता, चेस केलं बॉलला, त्यांना रन्स मिळेल. इथे देखील एक आणि एका सिंगलनं संघाची धावसंख्या बिनबाद 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि राहिलेत फक्त आता 11 बॉल आणि येणाऱ्या 11 बॉलमध्ये किती धावसंख्या इथे जमा केल्या जातील. 14 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. कालच्या रात्रीमध्ये उत्तमरित्या डोंगरी 11 डोंगरी संघ खेळलाय, त्यामुळे आज त्यांच्या समर्थकांनी ही अपेक्षा की आज देखील तसाच परफॉर्मन्स देतील. फिरून खेळलाय बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फिल्डिंग पोझिशन चांगली लावले कॅप्टननं आणि पहिला धक्का दिलाय सागर सम्राट भवरा टीमला. धावसंख्येवरती सागर सम्राट भवरा टीमला बसला पहिला मोठा धक्का. आणि सलामीचे खेळाडू मागील मॅच मध्ये देखील आक्रमकतेने खेळले आणि या मॅच मध्ये पहिली विकेट्स फार स्वस्तामध्ये मिळाले डोंगरी 11 डोंगरी टीमला. सुरुवातीला खडतर प्रवास राहिला, सुरुवातीला आक्रमण केलं गोलंदाजांवरती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये यश करत आलाय. त्याला ठाऊक आहे यशला जर चांगली कामगिरी केली तर इथे यश मिळेल आणि आतापर्यंत धाव फलकावरती 14 वरती एक खेळाडू बाद. असं म्हणतात की मेरे दोस्त दुनिया का तो एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. आणि याच मॅच मध्ये दोन्ही टीम्सला मेहनत करावी लागेल. या रात्रीमध्ये गुलाबी थंडीमध्ये या दोन्ही टीमला घाम गाळावा लागणार आहे. मोठ्या संख्येने दोन्ही टीमचे चाहते
मॅचला एन्जॉय करतायत. बरेच सारे प्रेक्षक पीटीसीच्या माध्यमातून जोडले गेलेत, त्यांचं देखील आम्ही विशेष स्वागत करू. एक लोकप्रिय आणि अभिमानाची आणि सन्मानाची उरण तालुक्याची स्पर्धा आपण अनुभवतोय. यशला विकेट्स मिळाले, त्याचं कारण बनले नवीन खेळाडू प्रतीक आलाय मैदानामध्ये. वन डाऊनचा खेळाडू आहे. फुल टॉस बॉल फिरून खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल एका टप्प्यानं. पंचांचा इशाराला इट्स अ नो बॉल. टोटल धावा मिळतील 5. आणि त्यांच्या समेत राजेंद्रजी गरज सर, नवीन सेवा, चांगला डिसिजन त्यांनी दिला. फ्रीटचा हा बॉल ऑन साइडला खेळलेत, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, फिल्डर पोहोचलाय, रन्स फक्त मिळेल. एक सिंगल हवा, तितका फायदा उचलता आला नाहीये बॅट्समनला. फ्रीटचा हा बॉल होता. आता स्कोर बोर्ड वरती नजर टाकूया. धावा झाल्यात 20 धावा, एक खेळाडू बाद. चला, दोन्ही टीमचे आता रिव्ह्यू संपले गेलेत, याकडे देखील लक्ष असू द्या खेळाडू. दोन्ही टीमने एक एकदा रिव्ह्यू मागितला आणि तो सक्सेसफुल झाला नव्हता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. यश फिल्डर डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज. ओ कमालीचा कॅच, लाजवाब झेल टिपलाय आणि एका विस्फोटक खेळला दिलाय पूर्णविराम. विकेट क्रमांक 2, बॅट्समन बाद. तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, तभी तो आज हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था. बोला राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की. चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं आणि जे संगीत आज देखील सर्वांना प्रेरणा देईल एवढं चांगलं संगीत तुम्ही ऐकलत. आणि जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. विकेट्स मिळाले डोंगरी 11 डोंगरी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहताय सागर सम्राट भवरा टीमला. सुरुवात तुम्ही कशी करताय ना, याहीपेक्षा तुमचा शेवट कसा झाला या गोष्टी क्रिकेटमध्ये तेवढ्याच गरजेच्या आहेत. त्यामुळे जी सुरुवात केली भवरा टीमनं, निरंतरता असायला हवी. धावा जमवण्याचा प्रयत्न आता तुम्हाला करावा लागेल, कारण डू ऑर डाय महत्वाची मॅच. नवीन खेळाडू येतील मैदानामध्ये. यश येताना पाहायला मिळतोय, नवीन बॅट्समन यश. सरळ खेळलाय, यशच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न, ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय दणदण करत, सीमा पार, 4 रन. दोन खेळाडू बाद, धाव फलकावरती धावा लागल्या 24 धावा यशच्या विरोधात. यश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही यश नावाचे खेळाडू आहेत, गोलंदाज देखील आणि बॅट्समन देखील. तो आतापर्यंत आक्रमण केलंय यशच्या वरती. लोअर फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये खेळलेत. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचलाय बॉल खाली, रन्स 1 घेण्याचा पर्याप्त वेळ आणि या एका सिंगलनं स्कोर बोर्ड वरती धावा लागल्या जातील 25 धावा. अद्याप आय थिंक एक शेवटचा बॉल राहिलाय. चला पंच, षटक संपले का? आमच्या स्कोररच्या अहवालानुसार ओव्हर कंप्लीट झाले. एक नो बॉल देखील आहे, पाहिला स्कोरर. एक षटक संपलं गेले. स्कोररच्या माहितीनुसार आतापर्यंत पूर्ण ओव्हर कंप्लीट झाले.
त्यामुळे 2 ओव्हरचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 25 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. खेळाडूंना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धाव फलकावरती. लास्ट ओव्हर आहे आजच्या रात्रीमधील ही दुसरी मॅच. आज बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत संपूर्ण रात्रीमध्ये. अगदी मोठा लॉट्स तुम्हाला स्पर्धेचा पाहायला मिळतो. सुरुवातीचे 2 सामने, याच्यानंतर आय थिंक एक्स्ट्रा आणखीन मॅच, त्याच्यानंतर रेग्युलर मॅचेस. त्यामुळे आज प्रत्येकाला एक मोठं कार्य साधावं लागेल. 4 अंपायर्स त्यासाठी बोलवले गेले. संपूर्ण रात्रीमध्ये तुम्ही 4 पंचांची भूमिका पाहू शकाल. आमचे संदीपजी पाटील सर जे मुख्य पंच आहेत, एकीकडे राजेंद्रजी घरत सर, दीपकजी पाटील सर, शरदजी म्हात्रे सर भेंडकल, हे देखील आपल्याला आज पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. 4 पंच आणि 3 कॉमेंटेटर्स. हितेशजी म्हात्रे सर जसकार, अमितजी म्हात्रे सर, जोहे पेन, हे आज आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. चला लास्ट ओव्हर आहे आणि शेवटच्या षटकाला आपण सुरुवात करूया. 2 ओव्हर मध्ये 25. मयुरेश आलाय लास्ट ओव्हर मध्ये. ओव्हर द विकेट्स मयुरेशचा पहिला बॉल सोडलाय. बॉलला ऑफस्टम्पच्या फार बाहेर चाललाय चेंडू. पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव या बॉल वरती मिळायला जाईल आणि एक्स्ट्राच्या साहाय्याने संघाची धाव संख्या 26 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 12 होत्या. इथे एक्स्ट्राने केले सुरुवात, त्यामुळे आता इथे देखील 13 म्हणूया आपण. 26 धावा आतापर्यंत 12 बॉल मध्ये खर्च झाल्यात. शेवटचं हे षटक आहे. लास्ट ओव्हर मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. फिल्डर कोणी नाहीये. वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न केला लॉंग ऑफ वरून, परंतु बॉल पडलाय 2 खेळाडूंच्या मधोमध. त्यामुळे 2 धावा सहजरित्या कंप्लीट होतील. या बॉलवरती मिळायला जात आहे 2 धावा आणि 2 धाव संख्येने संघाची धाव संख्या 28 ही धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंचा संघर्ष सुरू आहे. प्रेक्षक असतात ते नेहमीच बाहेरून जोरदार आवाज देत असतात. त्यांच्या भावना, जरी ते खेळाडू प्रेक्षक मैदानामध्ये नसले खेळत, तरी देखील त्यांच्या भावना जोडलेल्या आहेत खेळाबद्दल. त्यामुळे त्यांच्यासाठी आज खेळाडूंना चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. प्रेक्षक आपल्या अगदी गावातला समर्थन करण्यासाठी, गावाची मॅच पाहण्यासाठी येत असतात आणि प्रेक्षकांमुळेच तर स्पर्धेला मजा आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी झाली. ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचलाय. एका टप्प्याने बॉलला फील्ड करतील. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. पण डेथ ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे आणि इथे तर मोठे फटके अपेक्षित राहणार आहेत. आणि जर मोठे फटके आले नाही तर धावा कमी देखील राहतील. त्यामुळे या ओव्हर मध्ये किती धावा बनतात याकडे सागर सम्राट भवरा संघाचे चाहते प्रेक्षक आवर्जून पाहतील या मॅचला. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे डावखुऱ्याचा फलंदाज आपण प्रतीकला पाहताय, जो अद्याप एकही बॉल खेळला नाहीये आणि तो आलाय स्ट्राइक वरती. चला एक चौकार देखील मारलाय. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थांबवले बॅट्समनला. लास्ट ओव्हर मध्ये चांगली कामगिरी साधत आहेत. गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. कमालीचं हे षटक 3रं षटक आहे आणि मयुरेश 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि 3 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा या ओव्हर मध्ये त्यानं खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. अद्याप 3 बॉल राहिलेत. 1-2 मोठे फटके जर आले ना तर टार्गेट एक चांगला सेट होईल आणि तो प्रयत्न करावा लागेल भवरा टीमला. गोलंदाज तयार. मयुरेशचा पुढचा बॉल. फुल टॉस दिलाय. गॅप मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत. त्याला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावा. चांगला फटका एक्झिक्यूट केला. 4 धाव संख्येने स्कोरबोर्ड वरती 33 धावा या जोडल्या गेल्या, ज्याबद्दल आपण चर्चा केली. 35-38 बनायला हव्या आणि तिथपर्यंत आता पोहोचण्याचा प्रयत्न करतोय सागर सम्राट भवरा. 33 बनल्यात. शेवटच्या या ओव्हर मध्ये अद्याप 2 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल. गोलंदाज तयार. डेड बॉल. थोडंसं रनअप मध्ये फ्लंबल झाले.
पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, कॅचची संधी, तिथे कॅच सोडलाय, कॅच ड्रॉप केला. दुसऱ्या धावेसाठी धावतायत बॅट्समन आणि सहजरित्या 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. बऱ्याच चुका केल्या आज फिल्डिंग मध्ये डोंगरी 11 डोंगरी टीमनं, त्यामुळे आता थोडस आव्हान पुढे चाललंय. 35 धावा शेवटचा बॉल राहिलाय, 35 धावा स्कोरबोर्ड वरती. लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर, पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल आहे आणि या सत्रामधील हा शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळलेत, ऑन साइडला लंगॉनला बॉल चाललाय, 1 धाव झाले, तिथे देखील पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आता धोका होईल आणि दुसरी धाव घेत असताना बॅट्समन होतील धाव बाद. पूर्वार्धाचा खेळ झालाय पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 36 धावा आणि येणारे 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता. हॅलो, धन्यवाद सयम सर. नक्कीच आपण या मॅचचा पूर्वार्ध सयमजी घरत यांच्या अगदी गोड वाणीतून ऐकलत. आपण आता उत्तरार्धाकडे वळत आहोत. या नाटकातील दुसऱ्या अंकाकडे आपण वळत आहोत, कारण की पहिल्या अंकामध्ये आपण विचार केला तर 36 धावा आणि 37 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलं. म्हणजे नक्कीच टीट फॉर टॅट जशाच तसं या ठिकाणी डोंगरी 11 डोंगरी संघाला उत्तर द्यावं लागणार आहे. ईट का जवाब पत्थर आणि प्रश्न का जवाब उत्तर, अशा प्रकारे खेळ नक्कीच या मैदानामध्ये करावा लागणार आहे. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये लवकर पाठवायची आहे, कारण की आजच्या रात्रीमध्ये देखील अगदी खूप साऱ्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची मॅच अगदी काही क्षणातच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला, सलामीची जोडी मी विनंती करतोय, डोंगरी संघाला आपली सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायची आहे. आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण आमचे भाऊ संयम संगम घरत यांना देखील पाहू शकतोय. आमचे आवडते खेळाडू आहेत, परंतु आज त्यांना त्याची तब्येत थोडीशी खराब आहे, त्यामुळे नक्कीच या मॅच मध्ये त्यांचा खेळ आम्हाला पाहता आला नाहीये. चला, सलामीची जोडी पाठवायची आहे. विनंती राहील डोंगरी संघ, कारण की आजच्या रात्रीमध्ये अजूनही खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अगदी सुंदरचं आयोजन प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळतं. शिवसेना शाखेच्या वतीनं हे दर्जेदार आयोजन आई शांतेश्वरी या प्रांगणामध्ये आई शांतेश्वरीची कृपादृष्टी असलेले शेवेगाव आणि तिच्याच कृपादृष्टीमुळे या क्रिकेटच्या मैदानामध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी यावेळेला मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रोहित पाटील आणि साहिराज पाटील ही दर्जेदार
फलंदाजी जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आव्हान 37 धावांचं आहे 18 चेंडूंमध्ये. या 37 धावा तुम्हाला चोपून काढाव्या लागतील. त्यासाठी नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा, चेंडूची निवड या ठिकाणी पूर्ण होईल. तत्पूर्वी थोडासा वेळ आहे, आपण एक डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर धून ऐकूया. धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचं आव्हान थोडंसं मोठं आहे, कारण की या धावा तुम्हाला 18 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या आहेत. खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक सुंदरसं नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. या नियोजनामध्ये चाललेली ही जबरदस्त मॅच सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू जोरदार मारायचा होता, परंतु अप्रतिम दर्जेदार कार्बन कमाल झेल आणि फलंदाज झाला झेलबाद. दरम्यान अगदी 37 धावांचं माफक आव्हान आहे. षटका मागे 12.33 ची सरासरी आहे आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच या फलंदाजानं केला. नाव होतं सैराज, परंतु फटका फसला. कव्हर मध्ये एक दर्जेदार झेल आणि फलंदाज यावेळेला झाला फेल. त्याची जागा भरून काढण्यासाठी एनेत नंबर 3 वरती दाखल झाला निशिकांत म्हात्रे उर्फ भाऊ. कारण की तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू नक्कीच या संघाचा अगदी केंद्रबिंदू असतो, कारण की झालेली पडझड त्याला रोखायची असते. कारण की आव्हान एवढं मोठंही म्हणता येणार नाहीये, कारण की जवळपास षटकामागे तुम्हाला 2 मोठे फटके कन्वर्ट करायचे आहेत, तर हा सामना तुम्ही जिंकू शकाल. परंतु त्यासाठी या ठिकाणी प्रयत्न, कारण की समोरचा संघ आपण बहुरा आहे हेही विसरून चालवणार नाहीये. सामन्याला सुरुवात. यावेळेला फटका चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणखी चांगला. चेंडू मात्र या ठिकाणी अडवला जातोय. एकेरीचं कन्व्हर्टेशन 2 मध्ये, परंतु 2 धावा त्या क्षेत्ररक्षकाने नक्कीच अडवल्यात. त्यामुळे या 2 धावा मिळतील डोंगरी संघाला. या 2 धावांना धावफलकाचं दारिद्र्य नक्कीच डोंगरी संघानं दूर सारलंय. श्री गणेश झाला. आव्हान थोडंसं मोठं आहे. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, कारण की समोरचा फलंदाज निशिकांत म्हात्रे हे देखील नाव अगदी मोठं चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला फटका चांगला आलाय, स्लॉट मध्ये पाठवलाय पुढच्या क्षणी पार्किंग प्लॉट मध्ये एक दर्जेदार लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. दरम्यान अगदी बॉटम हँडचा वापर केला. जसा चेंडू स्लॉट मध्ये आला ना, तसं मात्र निशिकांतने अगदी पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलेला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला जबरदस्त वाईड यॉर्कर पाहायला मिळाला, कारण की अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं. कारण की काही वर्ष मागे गेलं ना, तर मोस्ट डिमांडेबल बॉल म्हणून अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळायचा. परंतु जशा प्रकारे महेंद्रसिंग धोनी यांच्या माध्यमातून या यॉर्कर चेंडूवरती हेलिकॉप्टर शॉटचा शोध लावला, तदनंतर मात्र गोलंदाजांना मात्र वाईड यॉर्करचा देखील शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला अतिरिक्त उंची, हाईट फॅक्टर, नो बॉलची घोषणा, एकीचं कन्व्हर्टेशन 2 मध्ये होताना आणि खराब थ्रो. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालाय. त्यामुळे या चेंडूवरती मिळतील तब्बल
3 धावा आणि हा चेंडू असेल भीमर, त्यामुळे 9 बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट खेळण्याची अगदी संधी पाहायला मिळाली आहे, त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 11च्या घरामध्ये. कारण की गोलंदाज नक्कीच या ठिकाणी चूक करतोय. यश मिस्त्री पॉवर प्लेचं पहिलं षटक तो हाताळतोय, ज्या षटकामध्ये 2च खेळाडू डीप मध्ये लावण्याची परवानगी आहे आणि त्या षटकामध्ये भीमर चेंडू. कारण की नक्कीच संधी मिळते या ठिकाणी डोंगरी संघाला एखादा मोठा फटका खेळण्याची, आणि ती संधी आणि त्या संधीची बुंदी आणि त्या बुंदीचा लाडू या मैदानामध्ये बनवेल का हा फलंदाज. यावेळेला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील चांगला आहे, त्यामुळे या चेंडूवरती फक्त सिंगल झाली आहे. धावसंख्येमध्ये अगदी हळूवार वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी 12च्या घरामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू आहे, म्हणजे जी सरासरी पाहिजे होती ना त्या सरासरीच्या आजूबाजूला नक्कीच हा संघ पोहोचलाय, परंतु ही सरासरी 3 षटकामध्ये तुम्हाला कायम ठेवावी लागेल. यावेळेला फटका चांगला आहे, रोहितच्या बॅट मध्ये स्वीट साऊंड, चेंडू मात्र घरंगळ्यात निघून गेलाय. धावा मिळतील 4, चेंडू सीमारेषा पार, चौकार. दरम्यान षटक संपले पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या तब्बल 16 धावा, 1 गडी बाद. म्हणजे नक्कीच चांगली सुसज्ज सुरुवात या ठिकाणी डोंगरी संघानं केली आहे. गोलंदाज नरेश वाघे ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये अगदी सुंदरशी गोलंदाजी केली आणि नक्कीच त्याचमुळे नाविकाडी संघ मोठी धावसंख्या जमू शकला नाहीये आणि त्यांना परतीचा प्रवास करावा लागला, कारण की तेजस आठवलेची दमदार बॅटिंग त्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. परंतु या ठिकाणी रोखावं लागणाऱ्या डोंगरी संघाला, कारण की या ठिकाणी निष्कांत म्हात्रे नावाचं वादळ नक्कीच मैदानामध्ये काहीच घोंगावं लागला. स्लोवर 1 चेंडू, परंतु थोडासा स्वैर मारा, गोलंदाजावर काहीसा आक्षेप आला, त्यामुळे तिसरे पंच नक्कीच मैदानामध्ये विनंती करणार होता. आपण तिसरे पंच मैदानामध्ये पाठवायचं आहे, कारण की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गोलंदाजावरती आक्षेप आलेला आहे. तिसरे पंच नक्कीच या गोलंदाजाची ऍक्शन पाहतील आणि नक्कीच निर्वाळा देताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं सुनील नारायण असेल, मुथैया मुरलीधरन असेल, हरभजन सिंग असेल, मरिवन शॅम्युएल्स यांना देखील या परीक्षेमध्ये जावं लागलं होतं आणि गोलंदाजावर काहीसा आक्षेप घेतला आणि पंच मात्र त्याच्या शैलीशी पाडताळणी करतील आणि योग्य तो निर्णय काही क्षणातच तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवताना पाहायला मिळतील. शरदजी म्हात्रे पंचांनी फेर डिलिव्हरी दिली आहे. चांगला वाईट बॉल आहे, हा चेंडू वाईट आहे, परंतु गोलंदाजाची ऍक्शन चांगली आहे. दरम्यान गोलंदाजाला विनंती आहे, आपली तिसऱ्या पंचाची नजर तुमच्यावरती राहील याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेला स्लोअर 1 काहीसा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि चेंडू अगदी हळूवार यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावताना देखील आपण पाहिला. दुसरं सत्र आहे, हाणामारी करावी लागेल, कुरघडा कराव्या लागेल, जिंकायचं आहे, समोरच्या संघाला पराभूत करायचं आहे. आणखी एक चांगला चेंडू आणि चेंडू बहुतेक बॅटला चाटून किरण बोंडकरच्या हातामध्ये गेला होता, परंतु चेंडू सांभाळता आला नाहीये.
त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मोठी विकेट बिग विकेट मैदानाच्या बाहेरून जाता जाता राहिली आहे, जीवनदान या ठिकाणी मिळाले। आता मात्र समीकरण शिल्लक राहिले 10 चेंडू आणि 20 धावांची गरज। काउंटडाऊन या ठिकाणी सुरू झाला, मॅच थोडीशी गरम होत चालली आहे। दरम्यान बोरी संघाला पण विनंती करतोय, पहा या संघातील दरम्यान तिसऱ्या पंचांकडे तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवला आणि तिसरे पंच चेक करतायत। दरम्यान आपण पुढच्या मॅच साठी बोरी संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण यायचं आहे। या संघातील विजेत्या संघासोबत तुमची मॅच होणार आहे याची नोंद आम्ही पोहोचवतोय। बोरी संघ आपण दाखल व्हा, विजेता संघ आणि फेअर डिलिव्हरी आहे पंचांनी, त्यामुळे आपला DRS गमावून बसला हा संघ। प्रत्येक इनिंग साठी प्रत्येक संघासाठी एक एक DRS पाहायला मिळेल, एक एक रिव्ह्यू पाहायला मिळेल। दरम्यान सामना थोडस फसलाय डोंगरी संघाच्या बाजूनं। यावेळेला चांगला फटका, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळला, एक तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न 2 पूर्ण केल्यात आणि या ठिकाणी तिसरीचा प्रयत्न निशिकांतने केला होता, परंतु रोहितला घ्यायची नाही आहे। 2च धावा या ठिकाणी मिळतील। टोटल धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, 19 धावा। तुम्ही 37चा पाठलाग या ठिकाणी करता। 8 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे। दरम्यान उरण प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक सुशांतजी तांडेल साहेबांना आपण विनंती करतोय की आपण या प्रमुख व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। उरणच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी एक सर्वात मोठी स्पर्धा की ज्यांच्या माध्यमातून खेळवली गेली। रिवा स्वीप, दुधारी तलवार, परंतु या ठिकाणी फुकट गेला वार। पंचांनी मात्र हा चेंडू अवांतर असल्याची घोषणा केली आहे, परंतु एक धाव या ठिकाणी डोंगरी संघाला मिळेल। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 20 म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे। चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 17 धावा। काउंटडाऊन या ठिकाणी सुरू झाला। या ठिकाणी हलक्या हाताने चेंडू खेळला, एकेरी धाव आणि एकच मिळणार आहे। डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला होता। समीकरण पुन्हा एकदा बदलेल। आगामी येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज। या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील, परंतु नक्कीच गोलंदाज कमालीचं व्हेरिएशन करताना आपल्याला पाहायला मिळते। कंट्रोल गोलंदाज जी आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काहीसा पिछाडीवरचा पाहायला मिळतो डोंगरी संघ। एखादा मोठा फटका नक्कीच या चेंडूवरती येणं गरजेचं राहील। यावेळेला आणखी एक चांगला चेंडू आणि या चांगल्या चेंडूने नरेश वाघेनं आपलं षटक संपवलं, त्यामुळे 2 षटकं या ठिकाणी संपली आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय ती तब्बल 21 धावा, म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे। कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या 16 धावा काढाव्या लागतील। मॅच थोडीशी फसली आहे। बोरी संघ आपणास विनंती करतोय, पहा यानंतर तुमची मॅच अगदी विजेत्या संघासोबत होणार आहे। या षटकामध्ये नरेशनं अगदी कमालीची धम्माल गोलंदाजी, ॲक्युरेसी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे। अगदी गतीवरती नियंत्रण, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे, त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त धावा काढण्यामध्ये यश आलं नाही आहे। शेवटच्या षटकासाठी गोलंदाज की ज्याच्याकडे तब्बल 16 धावांचं पाठबळ आहे, ओमकार कुबल गोलंदाजीसाठी आला। अगदी नन्ना मुन्ना जादूगर अंडर 19चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। पाहूया या 16 धाव्यांचा बचाव करणार का, कारण की नक्कीच अगदी कमी वयाचे खेळाडू द्रुतगती गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात, त्याचमुळे हे महत्त्वाचं षटक त्याच्यावरती सोपवण्यात आलं।
परंतु समोर जर आपण पाहिलं निशिकांत म्हात्रे एक अनुभवी खेळाडू आहे, गेले कित्येक वर्ष तो डोंगरी संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय। 16 धावा त्याच्या माध्यमातून काढल्या जातील का, डोंगरी संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल का की भवरा संघ त्याचा पराभव करेल, या नानाविध प्रश्नांना इथं उदाहरण आलंय। त्या प्रश्नांचं उत्तर आगामी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपल्याला मिळणार आहे, कारण की मॅच थोडीशी रोमांचक होणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे। याच मैदानामध्ये आपण पाहिलं घनसोली आणि गोठवली मॅच, शेवटच्या षटकामध्ये घनसोली संघाने 29 धावा ठोठावल्या होत्या। दरम्यान सन्माननीय परशुराम ठाकूर साहेबांचा देखील इथे शुभागमन झालं, त्यांना देखील आपण विनंती करतोय आपण या प्रमुख व्यासपीठावरती येऊन आमच्या व्यासपीठाची आपण शोभा वाढवायची आहे। दरम्यान पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव पाहायला मिळते, त्यामुळे उरलेत 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे। आता मात्र मॅच थोडी थोडी का होईना भवरा संघाच्या बाजूने सरकू लागली आहे, कारण की मॅच डोंगरी संघाच्या बाजूने सरकवायची असेल तर या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे। यावेळेला फटका चांगला आहे, कट केला, डीप मध्ये कोणी नाहीये आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेखेच्या बाहेर, चौकार। दरम्यान डीप थर्डमॅन सीमारेखेच्या अगदी बाहेर जाणारा चौकार पाहिलाय। 4 चेंडू आणि 11 धावांची गरज, काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हरेल या प्रश्नांना नक्कीच या ठिकाणी उधाण आलाय। यावेळेला चेंडूने बॅटची कड घेतली होती, एसटी रक्षकांना आपलं काम चोख केलं, त्यामुळे या ठिकाणी कुठलीही धाव उपलब्ध नाहीये, म्हणजे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे, म्हणजे 2 मोठे फटके या 3 चेंडूवरती यावेच लागतील आणि रोहित या मैदानामध्ये ते फटके मारेल का, कारण की ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटतं ना तीच वेळ असते इतिहास घडवण्याची। इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही। अलंग द कार्पेट फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला, या ठिकाणी एकेरी धाव आणि सर्व सूत्र आता मात्र निशिकांत म्हात्रे याने आपल्या खांद्यावरती घेतली आहेत, कारण की आता 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। सैराट सिनेमातील डायलॉग मला आठवलाय, जो ठोकेल तो जिंकेल आणि जो हुकेल तो मुकेल, कारण की तुम्हाला या दोन्ही चेंडूवरती 2 मोठे फटके खेळायचे आहेत, एक षटकार मारायचा एक चौकार मारायचा। निशिकांत म्हात्रे या मैदानामध्ये ती कामगिरी करेल का, आपल्या आयुष्यातील नक्कीच एक दर्जेदार क्षण या ठिकाणी मैदानामध्ये। दरम्यान चेंडू मैदानामध्ये राहिला म्हणजे परतीचे दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले। विजयाच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी उभा आहे तो नक्कीच भवरा संघ, आणि या चेंडूवरती गोलंदाजानं कुठलीही चूक केली नाही ना तर हा सामना भवरा संघ अगदी निर्विवाद जिंकणार आहे, कारण की नक्कीच अगदी सुंदर लयबद्ध गोलंदाजी या गोलंदाजानं केली, मोठे फटके मारू दिले नाहीत, त्यामुळे अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी उभा आहे। यावेळेला आणखी एक डॉट बॉल आणि सामना फिनिश झाला, विजयी झाला तो नक्कीच भवरा संघाचा मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। आणि या सामन्यामध्ये नक्कीच प्रवेश केला डोंगरी संघानं, त्यामुळे नक्कीच डोंगरी संघाला पुढच्या मॅच साठी आम्ही देतोय खूप साऱ्या शुभेच्छा।